दर्शको नमस्कार. जनता राज न्यूज चॅनलच्या या जनता दरबार या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. खरं तर नमस्कार म्हणण्याऐवजी मी आता तुम्हाला शरणार्थी म्हणायला पाहिजे, कारण आज आपल्या स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध बसव कथाकार, वाचावीर ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे सर आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. शरणार्थी. खरं तर बसव कथाकार म्हणून तुमची संबंध महाराष्ट्राला ओळख आहे. बसवेश्वर महाराज यांची वचनं असतील किंवा त्यांच्या सामाजिक कार्याविषयी तुम्ही प्रबोधन करत असता. खूप मोठं काम आहे तुमचं. समाजसेवेचं देखील तुम्ही काम करत आहात. लिंगायत समाज असेल, त्या लिंगायत समाजाबद्दल तुमची आस्था जी आहे ती आस्था घेऊन तुम्ही बसवेश्वर महाराजांना त्यांचे विचार तुम्ही पुढे घेऊन जात आहात. तर आजच्या या मुलाखतीमध्ये आपण एकंदरीत लिंगायत समाज, बसवेश्वर महाराजांची वचनं आणि एकंदरीत थोडक्यात तुमचा जीवन प्रवास आणि आत्ताची तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे स्टँड घेत आहात लिंगायत समाजाबद्दल, याच्याविषयी आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहोत. सुरुवातीला मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, बसव कथाकार म्हणून तुम्ही तुमच्या या आयुष्याची कारकिर्दीची सुरुवात कधीपासून केली? काय त्याच्या पाठीमागचे एकंदरीत आहे का? नाही, बसवण्णांच्या बद्दल एक लिंगायत कुळात जन्माला आल्यामुळे माझ्याकडे आकर्षण असणं हे स्वाभाविक आहे. पण मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक खूप मोठा विषय आहे या अनुषंगाने, बसवण्णांच्या अनुषंगाने किंवा या देशाच्या इतिहासाच्या अनुषंगाने, की या देशाचा इतिहास हा क्रांती प्रतिक्रांती असेल किंवा महापुरुषांच्या मोठ्या मानदियाळीने भरलेला आहे. त्यामुळं ज्या वेळेस शोषणाची एक नवी परंपरा निर्माण होते, आव्हान निर्माण होतं, त्यावेळेस या समाजाला शोषणातून मुक्त करण्यासाठी आणि एका नवा विचार देण्यासाठी या देशामध्ये अनेक महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. अगदी म्हणजे शिवसंस्कृतीपासून जर सुरुवात केली तर महावीर वर्धमान आहेत, तथागत बुद्ध आहेत, नानक आहेत. त्याच मानदियाळीमध्ये बसवण्णा आहेत, संत ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, तुकोबाराय असतील, गाडगे बाबा आहेत, चोखामेळा आहेत. ही सगळी मोठी परंपरा या देशाला लाभलेली आहे. मग अगदी महाराष्ट्रातली परंपरा, महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे. उत्तर भारतातली परंपरा आणखीन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येईल. दक्षिण भारतामधल्या परंपरा वेगळ्या आहेत. पण बसवण्णांच्या बाबतीमध्ये लिंगायत असल्या कारणाने लहानपणापासूनच एक आकर्षण असणं स्वाभाविक आहे. आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक आहे आणि घरामध्ये माझ्या कन्नडी बोललं जातं. बर. त्यामुळे कन्नडी मला फारसं लिहिता वाचता येत नसलं तरी बोलता येतं. त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं मला महात्मा बसवण्णा कळत गेले. बर. आणि बसवण्णाकडे अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत. अगदी लिंगायत समाजाच्याच प्रश्नांची उत्तरं आहेत असं नाही, कारण कुठलाही महापुरुष कधीही जातीचं काम करत नाही. आणि जो जातीचं काम करतो तो महापुरुष कधीही बनत नाही. म्हणजे विशिष्ट जातीला ती घेऊन जाऊ शकतो. आता नंतर आम्ही आमच्या स्वार्थासाठी त्याच्यावर जातीचा शिक्का मारला. कारण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करत असताना मी मराठ्यांसाठी करतोय असं म्हणत नाही, 12 पगड म्हटलं नाही. उलट 12 पगड जातींनी महार, मांग, कुंभार, लोहार, चांभार, रामोशी, पारधी, बेरड, म्हणजे अगदी ज्यांना कुणीही विचारत नव्हतं अशा उपेक्षित वंचित घटकाला घेऊन शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. पण नंतर कुळवाडी, कुळभूषण असणारा, हिंदू पदबादशहा असणारा शिवराय हळूहळू एका विशिष्ट जातीच्या चौकटीत बंदिस्त झाले. म्हणजे त्या द फॉलोअर्स डिफीट देअर लीडर्स. तसंच बसवण्णांच्या बाबतीतही झालं. एक विशिष्ट शक्ती महात्मा बसवण्णांना नेहमी समाजामध्ये प्रकाशित होऊ देत नव्हती. आजही बसवण्णांना प्रकाशात फारशा पद्धतीनं आणण्याचा प्रयत्न होत नसतो. सोयीचा बसवण्णा सांगितला जातो. बर. पण हा सगळा विषय डोळ्यापुढे ठेवून समाजातल्या अनेक प्रश्नांची उकल करण्याचं सामर्थ्य बसवादी शरणांच्या वचन साहित्यामध्ये आहे, मन्मथ स्वामींच्या अभंग साहित्यामध्ये आहे. हा विषय सगळा माझे गुरु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी आम्हाला सांगितलं. बर. आणि मग साधारणपणे गेल्या म्हणजे आता 12 वर्ष पूर्ण झाले मला ह्या सगळ्या, कारण 2011 साली नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यात कुरळा नावाचं गाव आहे आणि कुरळा नावाच्या गावी पहिल्यांदा बसवकथा सुरुवात झाली. बर. कारण व्याख्यानातून बसवण्णा सांगणं, महात्मा बसवण्णांची व्याप्ती एवढी मोठी आहे की आपण वी कॅन नॉट इमॅजिन दॅट. ही इज बियॉन्ड अवर इमॅजिनेशन पॉवर. ही सो ग्रेट, टू ग्रेट म्हणता येईल त्याला, की 770 शरणांना एकत्र घेऊन वेगवेगळ्या जातीच्या शरणांची मोठ बांधणं आणि डिकास्ट होणं.
म्हणजे मी नेहमी सांगतो की पूर्वीच्या काळी जात हे धर्मांध लोकांच्या हातातलं शस्त्र होतं, आता ते राजकीय लोकांच्या हातातलं शस्त्र बनत चाललेलं आहे. आता धार्मिक माणूस जातीवादी नाही, आता राजकीय माणूस जातीवादी होतोय की काय, किंवा किंवा आहेच आहे. कारण ती परिस्थिती पाहतोय आपण. म्हणजे सगळ्या अगदी उमेदवारी देण्यापासून तिथून मतदान करण्यापर्यंत म्हणजे हा सगळा भाग जातीचा आहे. आणि मग या जाती अंताची जी लढाई बसवण्णांनी लढली ती खूप मोठी आहे. आणि म्हणून ते एका तासामध्ये, पाऊण तासामध्ये, कीर्तनामध्ये, व्याख्यानामध्ये आपण नाही व्यक्त करू शकतो त्याला, कारण त्याचे वेगवेगळे आयाम आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन असेल, स्त्री पुरुष समानतेचा विषय असेल, दलितोद्धाराचा विषय असेल, त्याच्यानंतर स्त्रियांना धर्मगुरू म्हणून पदावरती बसवण्याचा विषय असेल, त्या काळामध्ये वेश्यांचं पुनर्वसनाचा विषय असेल, कुटीर उद्योगाचा विषय असेल, महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहिले पाहिजे. आणि बाबासाहेबांचं एक वाक्य होतं की केवळ सामाजिक समता आली असं म्हणता येणार नाही, आम्हाला आर्थिक संपन्नता देखील असलं पाहिजे, आम्ही स्वावलंबी असलं पाहिजे. म्हणजे हा विषय देखील 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी समाजामध्ये हाताळला होता. आणि म्हणून आम्ही विचार केला की समाजामध्ये परंपरेने आलेली भागवत कथा आहे, शिवकथा आहे, परंपरेने आलेली रामकथा आहे, मग डोळे उघडणारी आणखीन अशा एक कथेचं भर ह्याच्यात घातलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही असा विचार केला की बाबा 7 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, जेवढे जमेल तेवढे दिवस पारंपरिक ढबमध्ये त्या गायन, त्याच्याबरोबर वादन, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही या महामानवाला मध्ये ओतप्रोत भरण्याचा प्रयत्न केला. आणि मग माझे मित्र आहेत भगवान चिवडे सर म्हणून, त्यांच्या मोठ्या प्रयत्नातून, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने कुरुळा गावातल्या लोकांच्या ती पहिली बसवकथा झाली. आणि यासाठी परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज असतील, परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू, हिरेमठ संस्थान भालकी, कोरणेश्वर अप्पाजी आहेत, त्याच्यानंतर आमचे बेटमोगऱ्याचे महाराज आहेत सिद्धदयाळ शिवाचार्य, परत महादेव शिवाचार्य महाराज वाईकर आहेत, मी स्वतः हगीस्वामी मठाचा शिष्य आहे. त्यामुळे ही सगळ्या मंडळींनी मला नेहमी आशीर्वाद दिला आणि बसवकथेला तिथून हा प्रवास सुरू झाला. आपण पाहतोय तुम्ही विशिष्ट असं म्हणणार नाही, पण लिंगायत समाजाबद्दल खूपच तुमची खूप मोठी आस्था आहे. आणि त्याचबरोबर बसवेश्वर महाराजांची जी वचनं आहेत, एक दीपस्तंभाप्रमाणे त्यांचं ते कार्य आहे. त्यांच्या एकंदरीत कार्याबद्दल तुम्ही वेगळ्या पद्धतीनं काय सांगाल, एक कथाकार म्हणून, एक अभ्यासक म्हणून काय सांगाल, जे सामान्य लोकांना बसवेश्वर महाराज माहीत नाहीत, असे बसवेश्वर महाराज? कसं आहे की बसवण्णा कथेतून आम्ही सांगतोय म्हणजे दॅट वॉज नॉट अ स्टोरी, दॅट इज द हिस्ट्री, रिअलिस्टिक हिस्ट्री. बसवण्णा कथेचा विषय नाहीये मुळात. नक्कीच कथा आहे, आम्ही त्याला परंपरेच्या कथा म्हणजे ती वेगळी गोष्ट होऊ शकते. कथा म्हणजे आटपाट नगर होतं वगैरे वगैरे, कपोल कल्पित, दॅट्स डिपेंड अपॉन इमॅजिनेशन, बट दिस इज द फॅक्ट. मी नेहमी कथेच्या सुरुवातीला किंवा बसवण्णा सांगत असताना मी नेहमी सांगत असतो की आपण सिरियल पाहतो, धारावाहिक पाहतो, तेव्हा धारावाहिकाच्या सुरुवातीला येते की हे धारावाहिक पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही घटनेशी, व्यक्तीशी, स्थळाशी कुठलाही संबंध नाही, असल्यास निवड योगायोग समजावा. जस्ट यू हॅव टू क्रिएट इमॅजिनेशन. पण बसवण्णांचं तसं नाहीये, बाबासाहेबांचं तसं नाहीये, शिवरायांचं तसं नाहीये, गाडगेबाबांचं तसं नाहीये. इव्हन या सोलापुरामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वर म्हणून शरण होते, ही शरणभूमी आहे. इथे बसवण्णा आलेले आहेत. शिवयोगी सिद्धरामेश्वर हे बसवण्णांचे खूप मोठे शरण होते, अनन्य भक्त होते त्यांचे. आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला ते इतिहास म्हणून सादरीकरण केलं. आणि इतिहास म्हणून सादरीकरण करत असताना आम्ही सगळ्यात पहिला हा विषय मांडला की माझ्या डोक्यात होतं की बसवण्णा देव नाहीये. म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला देव करतो तेव्हा आपण त्याची म्हणजे त्याला पराभूत करतो. म्हणजे एखादा कॅरेक्टर अनुयायी म्हणून, भक्त म्हणून मी जेव्हा माझ्या आराध्याला मी देव करतो तेव्हा मी असं ठरवतो की त्याच्यात आणि माझ्यात आता खूप मोठं अंतर आहे, आपणच निर्माण. म्हणून आम्ही लिंगायत समाजाला एवढं सांगतो आहोत की ही इज नॉट अ गॉड. बसवण्णा देव नाही. बसवण्णाला देव करण्याचं पाप आपल्यापैकी कोणी करता कामा नये, कारण बसवण्णा देव नाहीयेत. माणूस होता तो, आणि माणूस हाच त्याच्या विचाराचा, चळवळीचा, जगण्याचा, साहित्याचा, संबंध जीवनाचा केंद्रबिंदू होता. माणूस जे महामानव आपण म्हणालो, माणूस हाच त्याचा केंद्रबिंदू होता. मग तो कुठल्याही जातीचा असेल, तो कुठल्याही वर्गातला असेल, तो कुठल्याही संस्कारातला असेल, रंगाचा रूपाचा कसाही असू दे, माणसासाठी बसवण्णांनी ही चळवळ उभी केली. त्याला आम्ही अनुभव मंडप म्हणतो, त्याला आम्ही शरण आंदोलन म्हणतो. आणि म्हणून आमच्या पुढे एक आव्हान होतं, कारण परंपरेने काही बुरसटलेल्या विचारांचा शिरकाव लिंगायत समाजामध्ये झाला, लिंगायत धर्मामध्ये झाला, लिंगायतांच्या डोक्यात झाला
की बसवण्णा म्हणजे नंदीचा अवतार आहे, तो बैल आहे, एक वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीची मांडणी करण्यात आली. किंवा तुमचा महापुरुष, कदाचित दंतकथेतून देखील ते आलं असेल. दंतकथा आल्या असतील किंवा अतिशयोक्तीमध्ये काही सांगून की आपला देव किती मोठा पुराणकार आहे. आणि इतिहासकार, पुराणकारच शक्यतो, कारण इतिहासकाराला एव्हिडन्स लागतात, एव्हिडन्स लागतात, त्याच्याशिवाय पुराणकाराला एव्हिडन्सची आवश्यकता नाही. त्याचे भावना, त्याची भक्ती, इमोशन सगळ्या कारण अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, नारद भक्ती सूत्रामध्ये खूप सूत्र सुंदर, बरोबर, इट कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड बट प्रकाशते क्वापी पात्रे असं म्हटलंय. आणि म्हणून त्या भावनेपोटी पुराणकार लिहून जातात, लिहिता लिहिता, किंवा ते असं सब्लिमिटी ऑफ थॉट्स असं म्हणतो, वर्ण आले, इकडनं आले, तिकडनं आले. पण प्रॅक्टिकली कुठलाही माणूस वर्ण खाल्लं वगैरे असं नाही, तो माणूस म्हणून जन्मतो, माणसासारखं जगतो आणि माणसांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. आणि बसवण्णांनी ते केलं आणि तेच आम्ही बसवकथेच्या माध्यमातून लोकांपर्यंत सांगत गेलो. मग आम्ही त्याच्यातले विभाग केले वेगवेगळे, कारण 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी कालखंड तो तुम्ही त्याच्या, आम्ही त्याच्यामध्ये एक टप्पे म्हणजे मांडणी करणार कशी, कारण बसवण्णा सांगायचं म्हणजे व्यापक, व्हेरी वास्ट आहे. कारण विषय कसा आहे तो की त्यांनी लोकशाही पण दिली, बसवण्णांनी संसदीय कार्यपद्धतीचा त्यांनी समर्थन केलं, लोकांचा धर्म, लोकांचा समाज रचना, लोकांची, हे सगळं लोकांनी ठरवलं पाहिजे असं बसवण्णांचं मत. म्हणजे लोकशाही जगा, लेट द पीपल बी डिसाइड इन विच प्रोसेस दे हॅव टू, त्या काळी हे विचार बसवण्णांचे विचार. आणि म्हणून अनुभव मंडप हा संवादाचं केंद्र बसवण्णांनी त्यासाठीच केलं होतं. आणि म्हणून आम्ही म्हटलं की आता केवळ कथेतून किंवा 2-4 गोष्टीतून होणार नाही. कारण मी तुम्हाला एक सांगतो, सहज विषय निघाला म्हणून सांगतो की 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी, आमच्या लोकांना फारशा माहिती नाहीये, आमच्या लोकांना ठराविक टिपिकल गोष्टी माहिती आहेत बसवण्णांच्या, पण बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये एका होलार जातीत जन्माला आलेला उर्लिंग पेद्दी नावाचा शरण, जातीनं होलार होता, शेड्यूल कास्टमध्ये आहे ते, आणि इथल्या सनातन व्यवस्थेने होलार जातीला अतिशूद्र आणि शूद्र बनवलं होतं. म्हणजे गुणकर्म विभागशः आम्ही म्हणतो, जन्माना जायते शूद्रा संस्कारा द्विज उच्चते, किंवा असं म्हणत असताना गुणकर्म विभागावरती आधारित समाज रचना कधी जातीमध्ये परिवर्तित झाली आणि ती कधी धर्मावरती आधारित प्रस्थापितांच्या हातातलं शस्त्र बनली, हे कळालं नाही कोणाला. आणि म्हणून विशिष्ट वर्गाला नेहमी लांब टाकलं गेलं, अनेक लोकांना टाकलं गेलं, अगदी वारकरी संप्रदाय देखील हे त्याचंच अनुसरण आहे, बसवण्णांचं अनुसरण आहे. कारण बुद्धांनी महावीराकडे पाहिलं, बुद्धाकडे सगळ्या देशभरातले महापुरुष पाहिले, कारण सगळे महापुरुष एकमेकांच्या हातात हात घालून चालत असतात. म्हणजे याच्या विरोधात कुठला, म्हणजे महावीराच्या विरोधात तथागत किंवा तथागतच्या विरोधात नानक, नानकांच्या विरोधात बसवण्णा, बसवण्णांच्या विरोधात तुकोबाराय, तुकोबारायांच्या विरोधात ज्ञानेश्वर, असं काही नाहीये. ते काळाप्रमाणे त्यांनी त्यावेळेस दिलेले ते सोल्युशन्स आहेत. आणि मग बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये होलार जाती जन्माला आलेल्या व्यक्तीला कंधारच्या मठाचा गुरु बनवले, जंगम दीक्षा दिली आणि होलार जातीतल्या माणसाला मठावरती बसवलं. 12व्या जेव्हा बाबासाहेबांच्या संविधानाची अंमलबजावणी झाली नव्हती, किंवा जेव्हा वारकरी संप्रदायाची समतेची चळवळ देखील महाराष्ट्रात म्हणजे काय हेही माहिती नव्हतं, त्यावेळेस नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यामध्ये उर्लिंग पेद्दींना तिथं बसवलं. दुर्दैवाने नंतरच्या काळामध्ये आता तिथे त्या ठिकाणी दर्गा आहे, म्हणजे निजामी राजवटीमध्ये, मुघली राजवटीमध्ये त्या लिंगायत मठाचं परिवर्तन दर्ग्यात झालं. पण 12व्या शतकामध्ये तो लिंगायत मठ होता आणि त्या मठावरती बसवण्णांनी एका होलार जातीच्या माणसाला बसवलं. हा एक विषय असेल, किंवा अक्क महादेवी नावाचं एक व्यक्तिरेखा महात्मा बसवण्णांच्या चळवळीमध्ये येते, की जी स्त्री आहे आणि पुरुषप्रधान संस्थेला, व्यवस्थेच्या विरोधात जाऊन आव्हान देत ती उडुतडी नावाच्या गावातनं, शिमोगा जिल्ह्यातनं ती थेट मोठी कुडल संघ आपल्या बसव कल्याणला येते, ते शरणभूमीला. आणि तिला लिंगायत, म्हणजे ती मोठ्या प्रमाणामध्ये तिने काव्य रचलं, मध्ययुगीन भारतातली पहिली स्त्री कवयित्री म्हणून तिचा लौकिक होतो. म्हणजे अगदी प्राचीन काळामध्ये मैत्री आणि गार्गी यांचा देखील उल्लेख आपण सापडतो. पण नंतरच्या कालखंडामध्ये ही सगळी शृंखला तुटली होती. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्ही बसवण्णा वेगळ्या पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आम्ही समता संदेश पदयात्रा देखील सुरू केली, की दरवर्षी उर्लिंग पेद्दींच्या जयंतीनिमित्त आम्ही 25 डिसेंबरला
आम्ही सामाजिक समतेचा तो आशय घेऊन कंधारमधनं कुरळा गावातनं ही पदयात्रा आतापर्यंत बहादरपुऱ्यावरनं निघत होती, पण आता तिथं आम्ही कुरळ्यापासून ती सुरुवात केली. अगदी म्हणजे अक्क महादेवीचा विषय असेल किंवा अनेक वेगवेगळ्या जाती, बुरुड केतय्या असेल, योगी सिद्धरामेश्वर आहे, सामाजिक म्हणजे बसवण्णा सांगत असताना बसवण्णांच्या सोबत जी शरण होती त्यांच्यामुळे बसवण्णा मोठे झाले. हो हो हो. बघा शिवराय फक्त मोठे नाही आहेत, मावळ्यांमुळे. मग ते लढता लढता मग ते बाजीप्रभू गेले, मालुसरे गेले लेकराचं लग्न ठेवून आपल्या पोटच्या, मग तिथं रामोशाचं कुणी बहिर्जी नाईक असेल, मग मुसलमानाचं कुणी मदारी मेहतर असेल, मग तिथे वेगवेगळ्या जातीचे हे लोक आहेत, येसाजी कंग सारखे लोक आहेत. म्हणजे अशा छोट्या छोट्या लोकांनी धीरोदात्तपणे लढत लढत एक नका स्वराज्य निर्माण केलं. त्याचे कॅप्टन शिवराय होते. या सगळ्यांना घेऊन ते चालले. तसं बसवण्णांच्या सोबत अनेक जातीचे शरण होते. त्यांनी सगळ्यांची मोट बांधली आणि एक सुंदर समाज रचना. आता काही लोक म्हणतात धर्म स्थापन केला, ह्यांनी स्थापन केला, त्यांनी स्थापन केला, त्याचे वाद आहेत. मी एक सांगतो, कुठलाही धर्मसंस्थापक हा मी धर्माची स्थापना करतोय असं घोषणा करत नाही. तिथे चॅरिटी कमिशनरकडे जाऊन त्यांच्या संघटनेचं रजिस्ट्रेशन करणं इतकं ती सोपं नाही, फाउंडेशन पण नाही असं नाही. तो म्हणत या आपण आता करूया. त्यांनी भूमिका मांडलेली आहे, लोकांनी ती स्वीकारली की त्याची वाट होते आणि मग ती जीवन पद्धती. तसंच बसवण्णांच्या बाबतीत आणि ते सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला या कथेत. खरं खूप मोठं काम आहे तुमचं कथाकार म्हणजे. एक चॅलेंजिंग जॉब आहे की एखाद्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीनं, एक महान पुरुषाला वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करणं हे कौशल्याचं काम आहे, ते तुम्ही करत आहात. एका वेगळ्या विषयाकडे असं येतो की लिंगायत धर्म त्याला आपण म्हणतोय, त्याला हिंदू म्हणावं की नाही हा खूप मोठा प्रश्न. याबद्दल तुमचं म्हणणं? नाही, निश्चित. हे बघा, मी महात्मा बसवण्णांच्या विचाराचा अनन्य अभ्यासक आहे. त्यामुळे राजकीय भूमिका, सामाजिक भूमिका वेगळ्या असू शकतात, पण बसवण्णाबरोबर असणारी आमची इमानदारी तिथं ॲडजस्टमेंट नाही होऊ शकत, वैचारिक तडजोड नाही करू शकत. मुळात मी तुम्हाला म्हटलं की हिंदू धर्म या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा मला असं वाटतं की हिंदुत्वाकडे आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे. की असे तो हिमाचल व्यापक अशा भूभागावरती पसरलेल्या जीवन पद्धतीला हिंदुत्व असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे अगदी हिमालयम समारभ्यम यादविंदू सरोवरम इथपासून ते सगळ्या भूमीवरती राहणारे लोक, आणि राष्ट्र म्हणून भौगोलिक दृष्ट्या असेल, सांस्कृतिक दृष्ट्या असेल, आमची जीवनमूल्य असतील, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून इथली चिमणी पाखरं देखील माझ्या दृष्टिकोनातून ही खुर्ची असेल किंवा हा तिपाई असेल, हा देखील हिंदू आहे माझ्या दृष्टिकोनातून. जे काही असेल एवढे व्यापकत्व आपल्या याच्यामध्ये. आणि म्हणून एवढ्या मोठ्या व्यापक अशा भूमीवरती केवळ माणसांच्या आणि जगाच्या कल्याणाची भूमिका मांडली गेली याच भारतामध्ये. हे दुसरीकडे झालेलं नाहीये. हो, हे ते आपलं खूप मोठं हेरिटेज आहे. हे भारताचं वैभव आहे आणि हेच हिंदू संस्कृतीचं किंवा हिंदुत्वाचं वैभव आहे असं मी म्हणेन. की याच भूमीवरती मानव मुक्तीच्या उद्घोषणा होत गेल्या. मानव महान आहे आणि मानव समान आहे, ह्या भूमिका इथेच मांडत गेल्या लोकांनी. आणि म्हणून इथेच बुद्ध आले, इथेच नानक आले, इथेच संप्रदाय उभा राहिला, इथेच भक्ती परंपरा उभ्या राहिला, इथे दिंड्या इथेच मीरा झाली, कबीर झाले, इथेच सगळे याच मातीत आले. आणि मग हे कशामुळे आले तर त्या संस्कृतीमुळे आले. नक्कीच फतवे निघाले नाहीत, हो, किंवा अजून कुठलीही अशी कडक बंधन नव्हती, कंपल्सरी व्यापकता होती, लवचिकता होती, व्यापकता होती. आता दुर्दैवाने काही विचारातून जर समजा हिंदुत्वाला आयसोलेट करून छोटं करण्याचा प्रयत्न काही करत असतील तर तो भाग वेगळा, पण संतांचं हिंदुत्व, राष्ट्रवीरांचं हिंदुत्व, शरण संस्कृतीचं हिंदुत्व, या सगळ्यांचं हिंदुत्व हे मानव केंद्रित आहे, राष्ट्र केंद्रित आहे. आणि त्यासाठी मी त्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाकडे पाहतो. तसं पाहिलं माझी पार्श्वभूमी वडील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत माझ्या घरामध्ये. म्हणजे अगदी राम जन्मभूमीच्या कालच्या ह्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये माझ्या संबंध लातूर जिल्ह्यातनं माझ्या वडिलांना एकट्याला निमंत्रण होतं. हे माझं सौभाग्य आहे की त्यांना त्यांच्या कामाची पावती त्यांना. पण माझं मतच एवढं आहे की हिंदू एक व्यापक दृष्टिकोन आहे आणि त्याच्या या सगळ्या भूमीवरती हे सगळे आहेत. मग आता इथं
एखाद्याच्या विरोधासाठी दुसऱ्याला उभं करणं आणि दुसऱ्याच्या विरोधासाठी तिसऱ्याला उभं करणं, मला वाटतं हा सगळा राजकीय हेतूने केलेला खेळ आहे. आणि बसव कथेला आणि आम्हाला त्या राजकीय खेळामध्ये धर्म आणि संप्रदायाला घालण्यासाठी फारसं मला महात्मा बसवनाथ तिथे घेऊन जावं ही माझी मानसिकता नाही. आणि त्यामुळे आम्ही आमचा बसवण्णा आमच्या पद्धतीनं किंबहुना बसवण्णांच्या पद्धतीनं बसवण्णा जसा आहे तसं ठेवणं त्याला नैतिक जबाबदारी आहे. त्याला व्यक्ती म्हणून ठेवणं हे महत्वाचं आहे. राजकीय विषय निघालाच आहे तर आपण तुमच्याबद्दल दर्शकांना देखील माहिती असू दे की आपण भाजप या पक्षाकडून कार्यरत आहात किंवा एकंदरीत तुम्ही तुमचा राजकीय प्रवास देखील सायमल्टेनियसली सुरू आहे. एक कथाकार म्हणून आणि एक राजकीय व्यक्ती किंवा एका राजकीय पक्षाशी आपण डायरेक्टली जुळले गेलेले आहात. तुम्ही प्रदेश प्रवक्ते देखील आहात. तर कथाकार आणि एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून या दोन्हीमधलं साम्य साधत असताना वेगवेगळ्या भूमिका पार पडत असताना भाजपच्या वतीने जेव्हा तुम्हाला कोणती भूमिका दिली जाते त्यावेळेस तुमच्यासाठी कसं चॅलेंजिंग आहे? एक लक्षात घ्या, बसवण्णा संन्यासी नव्हते. ही वॉज ऑल्सो पॉलिटिकल मॅन. राजाश्रयाशिवाय तुमचा विचार प्रस्थापित होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी देखील म्हणलं होतं की राज्यकर्त्याची जमात बना. नक्कीच. किंवा तथागत बुद्ध जर राजपुत्र नसते तर कदाचित ते दुर्मिळ मिळाली नसती लोकमान्यता. लोकांनी पाहिलं, अरे भरल्या घरातनं हा माणूस बाहेर निघतोय, अंगावरली सगळी अलंकार फेकून हा माणूस व्रतस्थ होऊन तथागत होऊन उपासक बनून बाहेर निघतोय. लोकांचं लक्ष गेलं त्याच्याकडे. मला असं वाटतंय की लोकशाही राष्ट्रामध्ये धर्म आणि राजकारण हातात हात घालूनच केलं पाहिजे. राजकारणाने धर्माचा आणि धर्माने राजकारणाचा वापर करावा, बिलकुल करावा, पण त्याचा हेतू हा माणसाच्या विकासाचा असावा. जेव्हा विशिष्ट जातीच्या विकासासाठी, विशिष्ट घराच्या, विशिष्ट व्यक्तीच्या विकासासाठी, प्रस्थापित व्यवस्थेसाठी या गोष्टी होतात तेव्हा मात्र संघर्ष अटळ होत असतो. आणि म्हणून त्याचं भान मला आहे. खरं तर बसवण्णांचा विचार हा कुठल्याही एका व्यक्तीच्या, जातीचा, पक्षाच्या विरोधात राहण्याचं काही कारणच नाही. बसवण्णा काँग्रेस विरोधी आहेत, बसवण्णा भाजप विरोधी आहेत असं काहीच नाहीये ना. नाहीच आहे. बसवण्णा शोषण करणाऱ्या लोकांच्या व्यवस्थेच्या रचनेच्या विरोधात आहे. त्या विरोधात आहे, प्रस्थापितांच्या विरोधात, विशिष्ट जातीच्या, कळपाच्या, पक्षाच्या, गटाच्या, गावाच्या, प्रांताच्या, भाषेच्या नाहीये ना विरोधात. कुठलाही महापुरुष नाहीये. त्यामुळं असं नाही की विशिष्ट महापुरुष त्याच पक्षात असला पाहिजे आणि त्याच पक्षात नसला पाहिजे वगैरे, ह्या भानगडीत नाहीये. आणि चळवळीत काम करत असताना खरं तर पहिला माझा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. हो, मी त्या प्रश्नाकडे येणारच होतो की तुम्ही वंचितशी जोडले गेला. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावरती कृपादृष्टी टाकली आणि माझ्या जीवनाला एक नवं वळण मिळालं, एक नवा दृष्टी, एक वेगळी सुरुवात म्हणावी लागेल श्रद्धे बाळासाहेब राजकीय दृष्टिकोनातून. बाळासाहेबांनी ते जाणीवपूर्वक मला म्हणजे अगदी बोलून घेऊन हा सगळा विषय, कारण त्यावेळेस आमचं सगळं आंदोलन वगैरे चालू होतं, मंत्रलेला काळ होता. एकीकडे प्रस्थापितांची कारखानदारी, सरंजामशाही, एकाधिकारशाही, वारसाने घराने चालणारे, एवढं सगळा हा सगळा विषय होता त्यावेळेस. आणि वंचितचं एक वारं होतं, पेटलेलं वादळ होतं. आणि मग त्या सगळ्या, मी सांगू का तुम्हाला, कार्यकर्ता हा कुठल्या पक्षाचा वगैरे नाही, कार्यकर्त्याला परिवर्तन पाहिजे आहे, व्यवस्थेचं परिवर्तन पाहिजे. मग तो कुठे कुठे होईल? हू कॅन रेज दिस व्हॉइस, हू कॅन गिव्ह द स्पेस फॉर दिस. ही इज ऑलवेज इन सर्च ऑफ दॅट प्रोसेस. आणि मला बाळासाहेबांनी ती दिली. म्हणजे आवाजाला परिचय दिला, चेहऱ्याला परिचय दिला त्या महापुरुषाने. आणि बाळासाहेबांमुळे वंचित मध्ये हा सगळा विषय मांडत गेलो. नंतरच्या कालखंडामध्ये थोडीशी अस्वस्थता जाणवली, विस्कळीतपणा आला. अस्वस्थता म्हणजे कशा? अस्वस्थता म्हणजे विसंवाद, थोडासा संवाद कमी पडला अंतर्गत आमच्या ह्याच्यामध्ये. कारण मोठ्या अपेक्षा होत्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा होत्या, नेत्यांच्या अपेक्षा होत्या, उमेदवारांच्या अपेक्षा होत्या, सगळ्या होत्या. ताकदीने सगळेजण प्रयत्न करत होते. पण मला असं वाटतंय की काही गोष्टींमध्ये काळ कमी पडला आणि काही गोष्टीमध्ये आम्ही सगळे कमी पडला असेल किंवा नेते कमी पडलं, कोणीतरी कमी पडलं. सगळ्यांनीच सगळ्या अंगाने कुठेतरी उणीव झाल्यामुळे हे सगळं गणित पूर्णत्वाला येऊ शकलं नाही. आणि त्यामुळे मग हळूहळू
जिकडे तिथून तुमचा प्रवास सुरू झाला. मी तुम्हाला थांबवतोय मधूनच. भाजप पक्ष का कारण काँग्रेस पण आहे, इतर अनेक पक्ष आहेत, पण तुम्ही भाजपशी का जवळीक झालात, काय सांगायला? अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण बरेच लोक मनात प्रश्न विचारतात. हा मला डायरेक्ट नाही विचारला तरी एक सांगतो मी तुम्हाला की काँग्रेस लोकशाहीचं बाहेर बाहेर समर्थन करते, पण काँग्रेस लोकशाहीला स्वीकारत नाही. ती आतून स्वीकारत नाही स्वीकारत. भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष असा आहे की ज्यात सामान्य कार्यकर्ता तुम्हाला सर्वोच्च पदावर गेलेला दिसतो. अनेक उदाहरणं देखील आहे. अनेक उदाहरण आता काँग्रेसमध्ये ठरलेलं आहे आमदार कोण होणार, ठरलेलं आहे ना. आता एखादा कुठलाही मतदारसंघ, मी नाव काढणार नाही कुठल्या मतदारसंघ, नक्कीच आहे, पण तुम्ही डोक्यात काँग्रेस एखादा जिल्हा, मग कोण होणार? ते घराणं आहे. बापानंतर मुलगा, त्याचं नातू होईल, त्याच्या भावाचं पोरगं होईल. घराणेशाही आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये, भाजपामध्ये घराणेशाही नाहीये. इथे सामान्य कार्यकर्त्याला स्पेस आहे. काही अंश आहे पण मान्य करत नाही, तेही आहे. कुठं? भाजपमध्ये? हो आहे, भाजपमध्ये आहे, पण मान्य करत नाहीत काही गोष्टी. आता काही लोक आली आणि ती घराणेशाही आणली असतील, तो भाग लक्षात घ्या. पण एक पक्ष म्हणून, नक्कीच पक्ष म्हणून जेव्हा आपण व्यापक विचार करतो, अंत्योदयाची भूमिका पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी मांडली की सामान्य माणूस, शेवटच्या टोकातला माणूस, त्याचं काय? गडीवरल्या वाड्यावरल्या माणसांचं आहे, ज्याच्याकडे शेती आहे, शेतकऱ्यांचं आहे, कारखानदारांचं आहे, पण त्या माणसाचं काय की ज्याला तळागाळातल्या माणसांसाठीची जे काही त्यांची उपक्रम. आणि म्हणून ही अंत्योदयाची सुरुवात एका वेगळ्या चळवळीतून, वेगळी चांगली जनसंघाच्या चळवळीतून असेल. या सगळ्या भागातून होत होत भारतीय जनता पार्टीने त्याला स्वीकारलं. आणि म्हणून अनेक कार्यकर्ते, मग स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, महाराष्ट्र प्रमोद महाजनासारखे ऊसतोड कामगारांचा मुलगा एका व्यवस्थेच्या सर्वोच्च शिखरावरती जातो, हे भारतीय जनता पार्टीतच घडू शकतं. मोदीजींच्या बाबतीत असेल, कोणाच्याही बाबतीमध्ये, कुठल्याही कार्यक्रम, अशा अनेक उदाहरणं देऊ शकतो आपण. त्यामुळं भाजपाबद्दल एक वेगळं आकर्षण होतं. आणि शेवटी हे आहे आमच्या खांद्यावरती. त्यामुळे ह्याचं आणि त्यांचं नातं हे एक खूप जवळचं नातं असल्या कारणाने कदाचित मला ते आकर्षण असणं स्वाभाविक आहे. आणि माझी पार्श्वभूमी कुटुंबातली वारकरी संप्रदायाची आहे, माझी पार्श्वभूमी ही आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित, आणि सगळ्यात महत्वाचं, गोपीचंद पडळकर माझे मित्र आहेत. मी खरं सांगतो, पार्टीचं ते चळवळीतून आलेले आहेत, अगदी रस्त्यावरचे. आम्ही सगळे, त्यांनीही पक्ष बदलला, सेना, रासपा वगैरे, हे सगळे बघत 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 ही सगळी विषय झाला. आणि मला पडळकर साहेबांचा एके दिवशी फोन आला की वो आता इकडे थोडंसं बघा, खूप झालं तिकडे इकडे. मग शेवटी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट झाली आणि 2-3 बैठकीतून, चर्चेतून, संवादातून मग आम्ही देवेंद्र भाऊंचं नेतृत्व स्वीकारलं. ही इज अ डायनामिक पर्सन, विजन आहे, विजनरी पर्सन आहे, विकासाभिमुख नेतृत्व आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांची दखल घेणारं नेतृत्व आहे. आणि अगदी आपण पाहिलं, एवढी सगळी घडामोड्या झाल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबई असेल की मग ग्रामीण महाराष्ट्र असेल, या सगळीकडं महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री म्हणून असतील, मुख्यमंत्री म्हणून असतील, आता सध्या उपमुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून, ही सगळी जी कामाची पद्धत आहे देवेंद्र भाऊंची, ती अद्भुत आहे, अलौकिक आहे. आणि म्हणून त्याला आकर्षित होऊन मी भारतीय जनता पार्टीचा येतो. सर, मी त्या प्रश्नाकडे परत येणारच आहे. पक्ष बदलणं आणि विचारधारा बदलणं खूप मोठा फरक आहे. इतकं सोपं आहे का विचारधारा बदलणे? पक्ष बदलल्यामुळे विचारधारा बदलते असं वाटतं तुम्हाला? मी कधी कधी काय विचार करतो की सगळ्याच पक्षांचे विचार एक आहेत, फक्त विचाराच्या कार्यपद्धतीत फरक आहे. कामाची पद्धत थोडंसं आणखीन धाडसाचं होईल हे बोलणं. हे बोलणं धाडसाचं होईल निश्चित, पण मला असं वाटतं की ऐकणाऱ्यांनी आता प्रॉपरली ऐकलं पाहिजे. सगळेच पक्ष भारतीय संविधानाच्या अंतर्गतच स्थापित होत आहेत. हो, म्हणजे नॉर्म्स जे आहेत त्यानुसार होत आहेत. घटना त्यांची जी आहे ते सगळे भारताच्या संविधानाला पूरक. काय करायचं त्यांना? देशाचा विकास करायचा आहे, माणसाचा विकास करायचा आहे, सगळ्या गोष्टी. फक्त कार्यपद्धतीमध्ये बदल आहेत त्यांच्या. विचार तरी विकासाचा आहे. हो. आणि म्हणून पक्ष तोच टिकतो की जो सामान्य माणसाचा विकास करत असताना
त्याला विश्वासात घेऊन काम करतो. केंद्रबिंदू असेल एकंदरीत. आणि म्हणून पक्ष बदलणे, विचार बदलणे हा विषय नाहीच आहे इथे. मुळात महात्मा बसवण्णांचा विचार हा सर्वसमावेशकच आहे. हा कुठल्या एका विशिष्ट पक्षाच्या वगैरे विरोधातला विषय नाहीये तो. इतकंच की आपल्या विचारांशी जो जोडणारा पक्ष आहे की जिथे डेव्हलपमेंट होणार आहे तिकडे आपण साहजिकच जवळीकता करतो. निश्चित म्हणजे संधी बघा. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.